आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती? 110, 130, 65, 140. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें। आपका सही जवाब है 130। आपका प्रश्न है, छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला? रामदास स्वामी, निश्चलपुरी गोसावी, गागा भट्ट, पंडित कवींद्राचार्य. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें। आपका सही जवाब है निश्चलपुरी गोसावी. आपका प्रश्न है, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु कोण होते? संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, गागा भट्ट, समर्थ रामदास. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है राजमाता जिजाऊ. आपका प्रश्न है, भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, छत्रपती संभाजी महाराज. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है छत्रपती शिवाजी महाराज. आपका प्रश्न है, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणी केला? पंडित कवींद्राचार्य, गागा भट्ट, रामदास स्वामी, निश्चलपुरी गोसावी. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है गागा भट्ट. आपका प्रश्न है, छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती? 55, 60, 65, 75. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 60. आपका प्रश्न है, शिवरायांचा छावा म्हणून कोणाला ओळखले जाते? तानाजी मालुसरे, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है छत्रपती संभाजी महाराज. आपका प्रश्न है, शिवरायकालीन चलन कोणत्या नावाने ओळखले जाते? डॉलर, शिवराय होन, युरो, रुपया. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है शिवराय होन. आपका प्रश्न है, महाराष्ट्राचा सर्वात मोठा राजा कोणता? चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज, पोरस, औरंगजेब. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है छत्रपती शिवाजी महाराज. आपका प्रश्न है, शिवाजी महाराजांची भवानी तलवार कोठे तयार करण्यात आली? जपान, स्पेन, इंग्लंड, भारत. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है स्पेन. आपका प्रश्न है, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोठे झाला? तुळजापूर, तुळापूर, कोल्हापूर, खळद बेलसर. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है तुळापूर. आपका प्रश्न है, पावनखिंडीचे जुने नाव काय होते? खैबरखिंड, घोडखिंड, शेलारखिंड, अप्परखिंड. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है घोडखिंड. आपका प्रश्न है, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन किती मध्ये झाला? 1600, 1630, 1640, 1632. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 1630. आपका प्रश्न है, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पुरंदर, राजगड, शिवनेरी, रायगड. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है राजगड. आपका प्रश्न है, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? शिवनेरी, रायगड, पुरंदर, राजगड. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए 1 लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है रायगड. आपका प्रश्न है, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन किती मध्ये झाला? 14 मार्च 1658, 14 मे 1657, 14 एप्रिल 1657, 14 ऑगस्ट 1656.
दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें। आपका सही जवाब है 14 मे 1657। आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ताराबाई, येसूबाई, पुतळाबाई, जिजाबाई. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें। आपका सही जवाब है येसूबाई. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? कृष्णा, पवन, बादल, धन्नो. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है पवन. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? राजाराम, शाहू, तानाजी, शहाजी. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है शाहू. आपका प्रश्न आहे, स्वराज्य रक्षक धर्मवीर ही उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे? राजश्री शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है छत्रपती संभाजी महाराज. आपका प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है छत्रपती शिवाजी महाराज. आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई कोणत्या गावात झाली? तुळापूर, खळदबेलसर, वडूबुद्रुक, बेळगाव. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है खळदबेलसर. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज शेवटच्या लढाईत किती वर्षाचे होते? 30, 32, 40, 55. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 32. आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेवटच्या लढाईत किती वर्षाचे होते? 40, 53, 50, 60. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 53. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी मुघलांची मदत कोणी केली? कान्होजी, गणोजी, तानाजी, व्यंकोजी. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है गणोजी. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी किती वर्ष राज्य केले? 7, 9, 10, 12. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 9. आपका प्रश्न आहे, स्वराज्याची पहिली लढाई इसवी सन किती मध्ये झाली? 1640, 1646, 1630, 1660. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 1646. आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाचे वजन किती? 140, 144, 150, 155. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 144. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू इसवी सन किती मध्ये झाला? 1670, 1689, 1668, 1698. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 1689. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी पहिली लढाई किती वर्षाच्या असताना केली? 16, 22, 18, 24. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब 22. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती? 55, 60, 65, 70. दोस्तों, आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाइक सब्सक्राइब करें. आपका सही जवाब है 60. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसूबाई यांना कोणत्या नावाने संबोधायचे? येसूबाई, सखी, युवराज्ञी, महाराणी.
दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है सखी. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी पहिली लढाई कोणत्या गावात केली? बेळगाव, बऱ्हाणपूर, तुळापूर, खळदबेळसर. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है बऱ्हाणपूर. आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला? कुलाबा, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है सिंधुदुर्ग और पद्मदुर्ग. आपका प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता? तोरणा, साल्हेर, राजगड, पुरंदर. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है साल्हेर. आपका प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू इसवी सन किती मध्ये झाला? 1660, 1680, 1655, 1679. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है 1680. आपका प्रश्न है, बलिदान मास कितने दिनों का होता है? 28, 40, 30, 21. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है 40. आपका प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा अवगत होत्या? 14, 16, 18, 20. दोस्तों आप एक सच्चे देशभक्त तिरंगे के लिए एक लाईक सबस्क्राईब करें. आपका सही जवाब है 16.